मंडळी, सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या श्रावण महिन्यामध्ये मनोरंजनाचे सणवार घेऊन सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, हास्याला कारुण्याची किनार असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा शोकसभेला हास्याची किनार लाभते तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी कलाकार. राजपूत सांभाळा. राऊत राऊत तिकडे. खरात मॅडम, सांभाळा स्वतःला. तुमच्या रडण्यामुळे शोकसभा कमी आणि पोल्ट्री फार्म जास्त वाटतो. रडू द्या ना त्यांना, मन मोकळे प्राणांनी रडू तरी द्या. मॅडम, खरात मॅडम, विशाल सरांच्या वाईफ या आहेत, तुम्ही सांभाळा त्यांना. सॉरी मॅडम, मॅडम तुम्ही सावरा स्वतःला मॅडम. मॅडम स्वतःला ठीक आहे मॅडम. विशाल सर काय फक्त तुमचे पती नव्हते काय? खरात मॅडम तुमचा स्ट्रेस चुकला बरं का. मॅडम त्यांना म्हणायचंय की विशाल सर फक्त तुमचे पती नव्हते तर आमचे बॉस पण होते. नुसते बॉस नव्हते, नुसते बॉस नव्हते, बाप होता तो माझा. आई नाही, तसं बाप नाही. मला बापा समान म्हणजे बाबांसारखे, वडिलांसारखे होते ते. मला बोट धरून मला सगळी कामं शिकवली, ऑफिस मधले, आणि आता निघून गेले. बारक्या, ये बारक्या, 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 चंडपणा करू नकोस बारक्या. तुला 5 मिनिटं दिली, 5 ची 10 मिनिटं गेलेली आहेस. थांबा ना जरा. अरे बाबा, मी यम ना, यमाचा असिस्टंट आहे. जास्त वेळ थांबता येत नाही बाबा मला. प्लीज थांबा ना. माझी शोकसभा आहे ना, मला शोकसभेत काय म्हणतात माझ्याबद्दल हे ऐकायचं आहे ना. अरे तसं नाही बाबा, लेट झाल्यानंतर मला तिकडे वर फाईन लागतो माहिती आहे. 5 मिनिटं थांब. चल वर चल. नाही चल तू. अगदी 3 मिनिटात. फार छान चाललंय माझं स्टाफ आहे. घे मी कमावलेली संपत्ती आहे हो, मी खरंच सांगतो. त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते किती दुःख आहे हो मी गेल्याचं. खरंच ही संपत्ती आहे, बाकी मला काही. सावरा मॅडम, सावरा. तर मंडळी, आज आपण इथे विशाल सरांच्या शोक सभेला जमलेलो आहे. मला तर अजून पण विश्वास बसत नाहीये की विशाल सर आपल्यात नाही. बघा ना कसे आयटी तुम्ही एकदम. आता पण वाटतं की प्रेम मधून येतील आणि मला मिठी मारतील. विशाल सर, विशाल सर, मला सोडून का गेलात तुम्ही विशाल सर? मला एकट्याला का टाकून गेलात? अरे हा कोण आहे? तो असतो. गेली 7 वर्ष ज्यांना मी उचलायला जातो, हा तिकडे तो असतोच. सोफा मिळवण्याचा सोफा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. विशाल सर मला घेऊ. अरे मरेल ना तो. अरे मरेल ना तो, मरेल ना. आधीच कमी जागा आहे, दुसरा पण इकडे उभा राहिला तर कसं होईल? सांगा ना त्याला, कुणाला तरी सांगा. हे बाळा, हे सांग ना कुणाला तरी. अरे पण तू कशाला सांगतोय? तुझा तू ऐकणारच नाही. माझं नाही ऐकणार. मेलायस ना, दिसतोयस कुठे लोकांना. अरे बापरे, मग ह्याला कसा आवरायचा? मरेल ना तो. थांब मी बघतो, थांब. ए बाळा, ए ढकले दाना.
ए बेटा बेटा अरे नाही 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 एकटा बोललोय ओ शांत हो शांत हो शांत हो. अरे जाणारा जातो बाबा. दुःख काय ना आपल्या सगळ्याला झालेलं आहे दुःख. पण आपण असं रडतोय हे त्यांनी बघितलं असतं तर त्यांना ते आवडलं असतं का? अरे विशाल सर काय म्हणायचे? शिवलकर ऑफिसला वेळेवर यायचा. ते नाही रे भाऊ, आयुष्याबद्दल काय म्हणायचे ते? म्हणायचे राजपूत लाईफ इज एन्जॉय. एकच आयुष्य मिळालेलं आहे ते आपण हसत खेळत जगलं पाहिजे म्हणायचे ते. लाईफ होत. मॅडम मॅडम नाही सावरा मॅडम रडते हो सांगा. मॅडम आता तुम्ही विशाल सरांच्या पत्नी, आता तुम्ही सांगा त्यांना रडलेलं आवडायचं का? अजिबात नाही, अजिबात आवडायचं नाही. डोळ्यात टिप काढलेली त्यांना. मी नाही रडणार. नका मी नाही रडणार. नका रडू. मी कधी रडते असं वाटलं जरी ना तरी हा विशू शहाणा यायचा आणि गालाला गाल घासायचा, दाढी टोचायचा. मी म्हणायचं की नको काय करतोस रे, टोचतेय ना दाढी वेडा. असंच करायचा. हे काय सांगतेस? असं करायचं आणि ना मूडच बदलून टाकायचा. त्याच्याकडे ना मूड बदलायची चावीच होती जणू. हे नाही सांगायचं, आपले क्षण आहेत. हे नाही त्या दिवशी काय झालं माहितीये? हा काय त्या दिवशी पुण्याला जायला निघालो ना, तर आम्ही थांबलो, म्हटलं नाश्ता करूया. तर वेटर आला आणि म्हणाला तुम्हाला काय हवंय? तर हा विशू शहाणा माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे वेटर म्हणाला तुम्हाला काय हवंय आणि हा माझ्याकडे बघायला लागला. त्याला कळलं नसेल का? मला असं झालं की खूप नो वेडा, खूप नो. त्याला वेळ म्हणजे मला असं कसं नुसतं व्हायला लागलं. रोमॅन्टिक. हो, त्याला वेळ काळ कळायचंच नाही. मग मी वेटरला म्हंटल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, 2 कप टी. तर काय म्हणाला असेल हा विशू? काय 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 म्हणा. 2 कप टी? तुझा बाप पण कपटी. मी बोल जोक मी केला म्हणून तुला लवकर उचलला. तुझी कॉमेडीची लेवल म्हणजे ना तिरमीर आहे, तिरमीर. मी एवढी हसले ना, मी हसता हसता त्याला असा गुद्दा मारला. बहुतेक तोच त्याच्यावर मी बसला. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. मी घाबरले. मी लोकांना बोलावलं, म्हटलं हॉस्पिटलला नेऊया पटकन. आम्ही हॉस्पिटलला नेलं. तिथे बेशुद्ध झाला तो. त्याला CPR दिला तर जरा शुद्धीवर आला. मग मला बरं वाटलं. त्याने माझ्याकडे बघितलं, नर्सकडे बघून हसला आणि परत श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला त्याला. तर काय झालं माहित नाही, असा मोठा उसासा घेतला त्याने आणि जीव सोडला. चौसाळ्यास रे तू? चौसाळ तू? नाही, ऍक्च्युली नर्स खूप सुंदर होती. म्हणजे ती मर जावा मिट जावा ह्या लेवलची होती. नाही, माझा जरा गोंधळ झाला. बाकी राऊत सावरा स्वतःला शांत व्हा. अरे शांत व्हा रे, शांत. ओके प्लीज रडू नका, त्याला सांग. खराब बाई हो, तुमचा पोल्ट्री फॉर्म बंद करा ना. एक तर या प्रसंगी आपण असं रडतोय ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. अरे विशाल सरांना आवडलं असतं का? अरे किती जिंदा दिल माणूस होता तो. मी खूप आयुष्याबद्दल असे सकारात्मक होते. मला नेहमी म्हणायचे राजपूत रडत जन्माला आलो, पण आपण हसत जगायचं. हसत मेलं पाहिजे. आणि मेल्यानंतर पण लोकांनी आपल्या आठवणी अशा हसत काढल्या पाहिजे. हे म्हणणारा माणूस तो. हीच खरी श्रद्धांजली आहे माझ्यासाठी. त्याच्या श्रद्धांजलीच्या वेळेस आपण काय शोक करायचा का? नाही, आपण वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे. वा राजपूत वा.
त्यांच्याबद्दल आहे ना आपण काहीतरी अशी आनंदी आठवण काहीतरी हलकी फुलकी अशी उबदार आठवण सांगितली पाहिजे. कोणाकडे असेल तर सांगा बुवा. सर मी सांगू का माझ्याकडे सांगा. ऍक्च्युली ना एक सांगा. मजेशीर आठवण सांगा. ऍक्च्युली या ठिकाणी नाही सांगितलं पाहिजे पण सांगते. सांगा. एकदा ना सरांनी मला एकटीलाच केबिन मध्ये बोलवलं आणि नंतर असे ओरडले ते माझ्यावर. पण माझं लक्ष नव्हतं. मी असं खाली बघून हसत होते. सरांची झीप ओपन होती आणि त्याच्यातून त्याचा शर्ट बाहेर आला. हा कुठला किस्सा आहे? हा कुठला किस्सा आहे? हसत खेळत वातावरण म्हणजे हे किस्से विषय एवढा वेंधळा होता ना माझ्याकडे तर इतके किस्से आहेत. मी सांगत बसले तर वेळ संपून जाईल. सांगा. मॅडम सांगा. ऑफिस मध्ये जायला निघाला. छान सूट वगैरे टाय पॉलिश केलेले बूट छान केस बीस विंचरले आणि गेला लिफ्ट पर्यंत. मी म्हंटल खाली बघ टॉवेल वर होता. वरती सूट खाली ईशा हे कुठले किस्से सांगते जे लपवायचे असतात तेच विंडो काय आवाज जात नाही रे रघु. मॅडम तुम्ही त्यांना असंच येऊ द्यायचं होतं. अनिता मॅम थांबत नका. कुठली शोकसफाई मजा आहे. करात मॅडम मी अजून तिथेच आहे. झीप ओपन आणि शर्ट बाहेर आला. विशाल सर भारी आहात तुम्ही. भारी बापरे अजून एक किस्सा आठवला मला. सांगा. ईशा जपून. हे मी सांगायला पाहिजे का नाही माहित नाही पण आता काय हरकत नाही. सांगू. किस्स्यातनं कळेल तुम्हाला. आमच्या सोसायटीमध्ये योगा डेचं सेलिब्रेशन होतं. तर शेजारी ज्या गुप्ता भाभी राहतात ना आहेत एक, त्यांना इम्प्रेस करायला हा निघाला विशू. मी शीर्षासन करतो म्हटलं ठीक आहे कर. शीर्षासन म्हणजे ते डोकं खाली पाय वरती ते सर करायचं. आणि केलं त्याने. केलं ही शीर्षासन. गुप्ता भाभी इम्प्रेस झाली वगैरे ठीक आहे. हा उठला वीक शीर्षासनच करतोय. हो तुमचे सर टकले होते. वीग लावायचे. तू टकलायस? अरे तू ठेव ना तू वीग लावायचे सर. गुप्ता भाभी एवढी हसली आहे ना अरे सर टकले होते. टकले ए टाकल्या तू टाकल्यास ते बघ ना स्वतः दुसऱ्यांना हसतोस ते. सर माझ्याशी का खोटं बोलला तुम्ही? माझ्याशी का खोटं बोलला? एक मिनिट राजपूत आता मला कळलं. एकदा मी तुम्हाला ऑफिस मध्ये हाक मारली बघा तेव्हा सर का वळले होते. माणूस हसतेस काय बिंडोक हे लपवायचं होतं ना आयुष्यभरासाठी. चला चल जाऊया चल मी नाही चल ना नाही मला मजा येते. तू रेडर बसून जा. मी काही सांगू का? सांगा. हा गोड आहे पोरगा. हा अजून रडतो. हा गोड आहे पोरगा. सांगा रडू नका. सर वडिलांसारखे होते माझ्या आणि Yes, मला yes. त्यांच्यासारखं बनायचंही होतं पण सॉरी मॅम. पण ते आता तुम्ही गुप्ता मॅम बद्दल आंटी ज्या कोण आहेत त्यांच्याबद्दल बोललात भाभी. त्याच्यावरनं मला आठवलं की सर थोडे स्त्रीलंपट होते. अरे हा काय बोलतोय? अरे नाही वायलाच होते ते. होते. ईशा मॅडम आय एम सॉरी हा. म्हणजे आता सर नाही आहेत पण तुमच्याशी मी बोलतो. म्हणजे काय आहे आम्ही दोघं एकत्र यायचो ना घरी. तर बाजूने बाई गेल्यावर सरांचं होका यंत्र फिरायचं. शोकसभा आहे का काय आहे? या सगळ्याची मला कल्पना होती. ईशा काय सांगता?
मला चांगलं माहित होतं विशू कसा आहे. हो माझ्या मैत्रिणी घरी यायला कचरायच्या. नाही ईशा ही काय बोलते आहे? म्हणायच्या तुझ्या नवऱ्याच्या नजरेत काहीतरी आहे, सतत काहीतरी शोधत असतो. अरे मी कुठे शोधतो? पण मी गप्प बसायचे, मी काहीच नाही बोलायचे, कारण कारण मला माहित होतं हा पेद्रा आहे. याच्यात काहीच करायची काही धमक नाहीये. हो नाही नव्हती. संधी अभावी चारित्र्यवान राहिलेला माणूस. काय बोलते चल ना जाऊया. अरे मी तू का ना रेड्यावर बसून मला मजा येते. नाही पण एक मिनिट हे काय आता हे सगळं आहेच म्हणजे विशाल सरांसोबत आपण बोलतोय त्यांच्याबद्दल, पण देव माणूस होता. ते खरंय देव माणूस म्हणजे सोन्यासारखा माणूस आपण गमावलाय. म्हणजे किती उत्साही किती. आम्ही ते वॉटर पार्कला गेलेलो बॉईज पिकनिक. तुम्ही होता तिथे? तुम्ही बोलता म्हणजे गेला असेल ना. हा म्हणजे हा तेव्हा सरांनी सगळ्यांचे पैसे भरले होते, सगळ्या एम्प्लॉईजचे, सगळ्यांचे. हो. आणि एवढे उत्साही ना, गेल्या ती 90 डिग्रीची स्लाइड होती, वर जाऊन उभे राहिले. आम्ही सर नको सर बोलले नाही मी, आणि आले खाली. प्रॉब्लेम एवढाच होता की त्या स्लाइडवर पाणीच नव्हतं. त्या होल मधून फक्त चप 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 एवढाच आवाज. मलाच काय सांगताय, मला मीच लावून दिलाय बघा, फोटो पण काढले होते. बाई आहे का कोण आहे ही? बायको आहेस का कोण आहे? अगं, ज्या गोष्टी आयुष्यभर लपवायच्या असतात त्या दाखवतेस. प्रथमेश बघा आपण काय चिडवायचं रे त्यांना नंतर. आर्या मॅडम, आम्ही त्यांना ऑफिस मध्ये काट टाकलेला नाक बोलायचो. फक्त नागाने कात इटून टाकली होती. काय मजा आली. हा डार्लिंग, हा काय नाही ते विशाल सर आहे ना, त्यांच्या जोक सभेला आलोय. तुझ्या बापाची शोक सभा आहे नाही. नाही येतो थोड्या पण मजा आली. विशाल सरांमुळे आपण भेटलो. सर मस्त मेलात सर. मजा आली. आठवण येत माणसाच्या. विशाल सरांना फन आवडायचं, खूप मज्जा करायचे ते. सांगा राऊत सांगा. सांगा हो. नाही सरांना डान्स खूप आवडायचा रे करायला. मला ते ना ते राहून गेलं रे सरांना हे करणं. मला ते जायचे ना लोणावळ्याला एकटे, तेव्हा मला सतत विचारायचे कोण आहे का रे नाचणारी असं. खरंच ती इच्छा राहिली सरांची. नाही पण माझा डान्स खूप आवडायचा त्यांना. मला सतत म्हणायचंय नाचून दाखव. एक मिनिट मॅडम, तुम्हाला डान्स येतो? येतो असं नाही, आवडतो. तर त्याला आवडायचं आता काय. मॅडम मग तुमचा डान्स झाला पाहिजे. उषा नाही, सरांना श्रद्धांजली आहे. फन खूप आवडायचं. गाणं लावा. एक मिनिट राजपूत गाणं लावता का? हो गाणं लावणार. खरोखरीच शोकसभेची जोकसभा करून टाकली तुम्ही. फारच हटके परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाददा वा इंटरेस्टिंग विषय होता आणि खूप रंजक पद्धतीने सादर केला गेला तो. वनिता तुझं ते एक खुराडा बांधून तू बसली होतीस, फारच इंटरेस्टिंग होतं. मजा आली. ईशा मस्त, श्याम्या मस्त, सम्या मस्त. माणूस मेल्यानंतर त्याच्या चुका काढू नये म्हणतात, त्यामुळे मी फार चुका काढत नाही. पण तुझा एक हात एकदा वर एक दुसरा वर होता, पण दुर्लक्ष केलं. अस्वस्थ होता. पण मजा आली. इंटरेस्टिंग होतं. आणि टकलाचा आणि म्हणजे तू दिसत होत असतो झिप मधनं बाहेर शर्ट आलेला माणूस व्हिज्युअलाइज होत होता तुझ्या. मजा आली. ईशा मस्त. थँक्यू.